आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनव्हॉइस व्हेरिफिकेशन बघणार आहोत. इनव्हॉइस व्हेरिफिकेशनच्या अगोदर ऑलरेडी आपण पीओ कसा बनवायचा, त्यानंतर गुड रिसीट कशी करायची हे दोघं बघितलेत. बट आजच्या प्रोसेससाठी मी एंड टू एंड सिनॅरिओ घेणार आहे. पीओ पण बनवू, त्यानंतर त्याचा GR पण बघू. GR बनल्यानंतर त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज सुद्धा चेक करू आणि त्या एंट्रीज आपल्याला इनव्हॉइसिंगमध्ये कशा अफेक्ट करतात किंवा त्यांचा इनव्हॉइसमध्ये सिग्निफिकन्स काय आहे ते सुद्धा बघू. तर सुरुवातीला आपण एक पीओ क्रिएट करून घेऊ. त्यासाठी आपल्याला जायचे MA21N, प्रेस एंटर. इथे आपला एक वेंडर सिलेक्ट करायचा, देन परचेस ऑर्ग, परचेस ग्रुप अँड कंपनी कोड. सॉरी, नॉट 2025. ऑलराईट. देन हेअर इथे मटेरियल एंटर करा. प्लांट आहे आपला P001. नेट प्राइस आली आहे ऑटोमॅटिक आपल्याकडे, कारण आपण एक इन्फो अपडेटचे इंडिकेटर सिलेक्ट केलं. इथे क्वांटिटी टाकू. इन्फो अपडेटचे इंडिकेटर आपण इथे बघू शकता आयटम लेवलवरती. हे इन्फो अपडेट हे जर मार्क नसेल तर आपली ही जी प्राइस आहे ती प्रिव्हियस पीओ मध्ये जी काही प्राइस असेल त्याच्या बेसिसवर ते अपडेट ऑटोमॅटिकली इथे येणार नाही. देन ह्या मटेरियलसाठी आपण अगोदर मॅट 145 हा सप्लायरचा मटेरियल नंबर एंटर केला, तो सुद्धा इन्फो अपडेटमुळे आपल्याकडे इथे आला. बॅच क्रिएट करायचे असेल तर करू शकतो, बट एनिवे आपण हे मटेरियल बॅच मॅनेजमेंटसाठी ॲक्टिवेट केलेलं नाही, सो विल स्किप दॅट. त्यानंतर इथे इनव्हॉइस टॅबमध्ये इनव्हॉइस रिसिप्ट सिलेक्ट केली आहे आणि GR बेस्ड इनव्हॉइस रिसिप्ट केली आहे. म्हणजे आपली जी इनव्हॉइस होईल GR मध्ये जी काही क्वांटिटी असेल, आता इथे आपली 10 क्वांटिटीज आहे, GR मध्ये सपोज 8 क्वांटिटीज असेल तर 8 क्वांटिटीच्या बेसवरती आपली इनव्हॉइस व्हेरीफाय होऊ शकते. ॲडिशनली 2 क्वांटिटीसाठी नाही केली तरी चालेल, तरी ते आपण सिलेक्ट करू A0 0% टॅक्स. देन चेक purchase order still contain faulty items, please enter input tax code not an output tax code. ओके, आपण चुकीचा टॅक्स कोड सिलेक्ट केला आहे गेस. इथे V0 शुड बी इनपुट टॅक्स. अगोदरच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली आम्हाला टॅक्सेशनचे एरर आले होते, त्यामुळे टॅक्स प्रोसिजरमध्ये काहीतरी फॉल्ट्स वगैरे होते, ते फॉल्ट्स आता आपण सॉल्व्ह केले. तर एनिवे परत आता आपण चेक करू, एरर नसायला हवा. ओके, वॉर्निंग आहे, नो इश्यूज, आणि पोस्ट करा किंवा सेव्ह करा. आपला पीओ क्रिएट झाला विथ दिस नंबर 61. ओपन करण्यासाठी हा ऑप्शन आहे, अदर परचेस ऑर्डर अँड प्रेस एंटर. आपला हा पीओ आला. नाव विल टू द GR साठी टी कोड आहे आपल्याकडे मिगो. Here you need to select good receipt R01. परचेस ऑर्डरच्या रेफरन्सने आपण बनवतोय म्हणून परचेस ऑर्डर. इथे परचेस ऑर्डर नंबर सिंगल लाईन आयटम आहे. इयर आपलं 2026 आहे. सॉरी, इयर आपला 2026 आहे. आजची डेट सिस्टमच्या हिशोबाने 7 फेब्रुवारी शो करते. पोस्टिंग डेट 7 फेब्रुवारी. इंडिव्हिज्युअल स्लिप आपण देतो एक. घ्यायची असेल तर आता चेकबॉक्स करावं लागेल आउटपुटसाठी. ठीक आहे. टेस्टमध्ये जर टाकायचं तर टेस्ट GR फॉर इनव्हॉइस. ओके, डिजिट नोट नंबर असेल तो आपण इथे टाकू शकतो. देन मटेरियल नंबर आपला पीओ मधून आलाय करेक्ट. क्वांटिटी 10 क्वांटिटी आली आहे. देन इथे आपल्याला कुठे हा मटेरियल स्टोअर करायचा आहे, सो आपण इंटर करू स्टोअर लोकेशन SL01. प्लांट पीओ मधूनच ऑटोमॅटिकली आलाय. आयटम ओके करायचा, देन चेक, नो एरर, डॉक्युमेंट इज ओके, अँड देन पोस्ट. डॉक्युमेंट पोस्ट झाले. आता याला बघायचं असेल
तर इथे जाऊन डिस्प्ले सिलेक्ट करायचा, तो नंबर इथे आला. तर या ठिकाणी इथे महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंट इन्फो, जिथे आपल्याला अकाउंटिंग डॉक्युमेंट बघायचं. तर इथे जाणार डॉक्युमेंट इन्फो फर्स्ट, देन FI डॉक्युमेंट्स. इथे गेल्यानंतर अकाउंटिंग डॉक्युमेंटला डबल क्लिक करा किंवा ओरिजिनलवरती क्लिक करा. सो हे पहिली एंट्री जी झाली आपली रॉ मटेरियलसाठी, म्हणजे स्टॉक अकाउंटला इम्पोर्ट झाली. देन दुसरी एंट्री झाली GRI क्लिअरिंग अकाउंटसाठी. तर इथे आपल्याला आपण लेआउट चेंज करू. ज्या अकाउंटिंग कीज आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. सो लेट मी सर्च ट्रान्झॅक्शन, display number of hits, enter, we need this transaction, select, याला आपण घेऊ वरती. Okay, so here you can see रॉ मटेरियलच्या स्टॉक अकाउंटची की आहे BSX आणि GRIR ची की आहे WRX. एनिवे मी एक्सेलवरती बेटर सांगू शकतो तुम्हाला. एक्सेल ओपन करतो एकदा. सो आपण आता गुड रिसीट केली. सो GR मध्ये आपल्याकडे आहेत दोन एंट्रीज अकाउंटिंग कीज. एक आहे BSX, दुसरी आहे WRX. BSX ही पोस्ट करते स्टॉक अकाउंटला आणि WRX आहे आपली GRIR क्लिअरिंग. सो आता आपण जर इथे बघितलं, सो BSX मध्ये 500 प्लस ची एंट्री झाली आहे, म्हणजे 500 रुपयाचं मटेरियल आपण घेतलंय. ठीक आहे. तर ॲक्च्युली 500 रुपयाने आपला स्टॉक वाढला आहे, म्हणून इथे एंट्री झाली आहे 500 रुपीजची. तर आपण इथे 500 रुपयाची एंट्री दाखवू शकतो आणि ही 500ची एंट्री ह्या BSX ला मॅप असलेल्या GL मध्ये झाली आहे. सो आय विल कन्सिडर दिस ॲज अ प्लस आणि याला नलिफाय करायचं आहे आपल्याला. फायनल इफेक्ट हा 0 असायला पाहिजे. सो इफ यू कॅल्क्युलेट 500 प्लस आणि 500 मायनस, तर हे कॅल्क्युलेशन येत आहे तुमचं 0. ठीक आहे. सो आपल्याला फायनल बॅलन्स जो आहे तो नेहमी 0 असावा लागतो. सो त्या रिझनसाठी आपण ऑफसेटिंग एंट्री इथे टाकली GRIR क्लिअरिंगची, जी आहे 500 मायनस. हेअर यू कॅन सी की जी WRX एंट्री आहे GRIR क्लिअरिंगची एंट्री ती आहे 500 रुपीज मायनसमध्ये. बिकॉज 500 आपल्याला हे 500 रुपयांचं मटेरियल आपल्याला मिळालं आहे. आपल्या स्टॉकमध्ये 500 रुपयाच्या मटेरियलची ॲडिशन झाली आहे. दॅट इज द रिझन. देन आता आपण करू इनवॉइस. इनवॉइससाठी टी कोड आहे आपल्याकडे मिरो किंवा मायरो. PO नंबर परत कॉपी करतो एकदा. PO नंबर घेतला. देन फर्स्ट थिंग यू नीड टू इन्क्लूड दिस इज इनवॉइस. इथे 4 वेगवेगळे ऑप्शन आहेत, तर आपल्याला इनवॉइस सिलेक्ट करायचं आहे. क्रेडिट मेमो त्या केसमध्ये आपण घेतो ज्यावेळेस आपल्याला आपल्या व्हेंडरकडून पैसे रिटर्न घ्यायचे असतील, जे ऑलरेडी आपण पे केलेत. युजली हे प्रीपेडच्या केसमध्ये होतं, हे आपण ऑलरेडी पैसे पेमेंट केले आणि एखादा मटेरियल डॅमेज निघालं. सो डॅमेज मटेरियलच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला काही पैसे रिटर्न घ्यायचे असतील, तर त्या केसमध्ये क्रेडिट मेमो. आणि सिमिलर केसेसमध्ये सबसिक्वेंट डेबिट आणि सबसिक्वेंट क्रेडिट. ज्यावेळेस क्वांटिटी व्हेरियन्स होतो या प्राईस व्हेरियन्स होतो, त्या सिच्युएशनमध्ये पैसे रिटर्न घ्यायचे असतील तर सबसिक्वेंट क्रेडिट, आणि पैसे द्यायचे असतील ॲडिशनली व्हेंडर्सला तर सबसिक्वेंट डेबिट. सो एनिवे आता आपल्याला सिलेक्ट करायचा इनवॉइस. इनवॉइस डेट जी काही ज्या दिवशी आपल्याला इनवॉइस मिळाली आहे ती इनवॉइस डेट आपण जी कुठली टाकू शकतो, पण जी पोस्टिंग डेट आहे ही पोस्टिंग डेट आपल्याला करंट पिरियडमध्येच टाकायला पाहिजे. ठीक आहे. रेफरन्समध्ये जी बिलिंग डॉक्युमेंटचा रेफरन्स व्हेंडरने पाठवलेला असणार आहे तो रेफरन्स आपण इथे टाकायचा. फॉर एक्झाम्पल मी आता फक्त PO नंबर्स -1 टाकतोय. देन इथे परचेस ऑर्डर रेफरन्समध्ये आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. हा एक झाला परचेस ऑर्डर
किंवा स्केड्युलिंग ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर डिलिव्हरी नोटच्या अगेन्स्ट आपण इन्व्हॉइस करू शकतो, सर्व्हिस इंटरशिपच्या अगेन्स्ट करू शकतो, किंवा सिंगल सप्लायर मल्टिपल सप्लायरसाठी एक सिंगल इन्व्हॉइस पोस्ट करू शकतो. सो राईट नाऊ आपण सिलेक्ट करणार आहे परचेस ऑर्डरसाठी. सो सिलेक्ट दिस, एंटर परचेस ऑर्डर हे. अनदर थिंग इज की इथे जर आपण आलो तर इथे लेआउटच्या वरती आपल्याला 3 वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर आपल्याला जी इन्व्हॉइस पोस्ट करायची आहे ती फक्त गुड्ससाठी करायची किंवा सर्व्हिस आयटमसाठी करायची असेल तर आपण पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर आपल्याला प्लॅन डिलिव्हरी कॉस्ट ॲड करायची आहे म्हणजे फ्रेट चार्जेस वगैरेसाठीच फक्त इन्व्हॉइस पोस्ट करायची तर आपण सेकंड सिलेक्ट करू शकतो. ऑर एल्स आपल्याला दोन्हीसाठी करायचे तर आपण थर्ड सिलेक्ट करू शकतो. सो बाय डिफॉल्ट युजली आपण हेच सिलेक्ट करतो. देन इथे लेआउट ऑप्शन आहे. इथे वेगवेगळ्या सिच्युएशनच्या हिशोबाने जे खाली आपण इथे कॉलम्स बघतोय, आयटम, अमाऊंट, क्वांटिटी, परचेस ऑर्डर, आयटम, पीओ, टेक्स्ट वगैरे. त्यानंतर इकडे आपण राईटला स्क्रोल केलं तर बरेचसे कॉलम्स आहेत. तर हे सगळे कॉलम्स या लेआउटने चेंज होतात. तर आपल्याला लर्निंगसाठी ऑल इन्फॉर्मेशनच ठेवायचं आहे. आपण पुढे गेल्यानंतर जसं सिलेबस वाढेल त्यानंतर आपण इथे इन्व्हॉइस रिडक्शन असेल, सर्व्हिस वगैरे असेल, या गोष्टी सुद्धा बघू. बट राईट नाऊ वी विल सिलेक्ट ऑल इन्फॉर्मेशन. देन आपण पीओ नंबर टाकला, जस्ट हिट एंटर. सो हेअर यू कॅन सी की पीओ मध्ये आपली अमाऊंट होती 500 रुपये, क्वांटिटी होती 10 युनिट इच. हा आपला पीओ नंबर. लाईन आयटम एकच आहे म्हणून लाईन आयटम 10. मटेरियल हा होता 42. देन आपण जो टॅक्स कोड पीओ मध्ये एंटर केला होता तो होता V0, ज्यासाठी आपल्याला टॅक्स लागणार आहे 0%. ओके. देन इथे आपल्याकडे ऑप्शन आहे कॅल्क्युलेट टॅक्स. सो हेअर सिलेक्ट युअर टॅक्स कुठला आहे, V0. देन क्लिक ऑन कॅल्क्युलेट टॅक्स. तो ऑटोमॅटिकली आपल्याला टॅक्स अमाऊंट सांगतोय की 0% आहे. हेअर यू कॅन सी की ज्यावेळेस आपण पीओ नंबर हिट केला त्यावेळेस बॅलन्स आपला दाखवतो की 500 मायनस. द रिझन इज आपल्याला 500 रुपये वेंडरला द्यायचे. मग ही जी काय बॅलन्सची अमाऊंट असणार आहे आपण इकडे बघितलं की आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स आणि मी 0 असायला पाहिजे. सो जर आपल्याला 500 रुपये मायनस करायचे वेंडरला आपल्याला 500 द्यायचे तरी ते आपल्याला अमाऊंट ही 500 द्यावी लागणार. तरी ती मी 500 अमाऊंट टाकतो. राईट. सो हेअर यू कॅन सी की बॅलन्स आता झाला आपला 0. प्लस एक एरर इथे आहे. युजली हे बिझनेस प्लेस किंवा सेक्शन वगैरे गरजेचा नसतो, बट इथे कन्फिगरेशन तसं केलंय. सो वी विल जस्ट एंटर इट. नाव यू कॅन सी दिस रेड मेसेज चेंज टू दी वॉर्निंग मेसेज अँड बॅलन्स वॉज रेड, नाव इट इज ग्रे. याचा अर्थ की ह्या इन्व्हॉइसमध्ये सध्या काही एरर नाही. त्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत. इथे आहे आयटम ओके. ठीक आहे. तर हा आयटम ओके आणि आपण जो मिगो मध्ये आयटम ओके बघितला, इथे मी एकदा बॅक जातो. इथे हा जो आयटम ओके आहे वॉरंटी दाखवत नाही, तो आपण डिस्प्ले मोड मध्ये आहे त्यामुळे. बट इथे ज्यावेळेस आपण एंटर करू इथे आयटम ओके येतो किंवा इथे आयटम मध्ये सुद्धा एक आयटम ओके येतो. त्याचा अर्थ होतो की तुम्ही ते आयटम सिलेक्टेड आहेत आणि त्या आयटम्स मध्ये काही डॅमेज नाही, तो ॲक्सेप्टेबल आहे. पण सेम कन्सेप्ट इथे यूज नाही होत. जस्ट इन केस इफ यू हॅव फॉर एक्झाम्पल 300 लाईन आयटम आहेत, 300 पैकी तुम्हाला फक्त 40 लाईन आयटम साठीच इन्व्हॉइस पोस्ट करायची आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही हे आयटम ओके इंडिकेटर चेक करू शकता. पण याचा अर्थ असा नाही होत की त्या आयटम मध्ये डॅमेज नाही. तो डॅमेज असेल तरी तुम्ही इथे सिलेक्ट केला तर त्याची इन्व्हॉइस पोस्ट होते. ठीक आहे. आणि जे आयटम आपण इथे सिलेक्ट करू त्याची अमाऊंट इथे येणार आणि ती अमाऊंट इथे आपल्याला एंटर करायची. इथे जी काय आपण डिटेल्स टाकल्या सिमिलर डिटेल्स इकडे पण दिसणार आहेत. थोड्या दाखवतो मी.
त्यामध्ये महत्त्वाची इथे बेसलाईन डेट. बेसलाईन डेट यासाठी यूज होते की ज्या पेमेंट टर्म्स वगैरे आपण यूज करतो, सपोज आपण 30 डेजचं क्रेडिट देतोय, तर 30 दिवसांचं क्रेडिट कुठल्या दिवसापासून मोजायला पाहिजे, त्या दिवसाची डेट म्हणजे तो दिवस म्हणजे आपली असते बेसलाईन डेट. ठीक आहे. देन इथे अजून एक ऑप्शन आहे पेमेंट ब्लॉक. आपण इनवॉइस पोस्ट करू, पण ही इनवॉइस पेमेंटसाठी ब्लॉक करायची आहे का, अकाउंटिंग डिपार्टमेंटने त्या व्हेंडरला पेमेंट द्यायला नको, तर तसं सिच्युएशन असेल ते ऑटोमॅटिकली आपल्याला ठेवता येतं, किंवा आपण मॅन्युअली इथे पेमेंट ब्लॉक टाकू शकतो. इथे हा जो बी आहे ब्लॉक फॉर पेमेंट, हा इथे आपण सिलेक्ट करू शकतो. देन इथे डिटेल्स डॉक्युमेंट टाईप आपला असतो नेहमी मोस्टली आर इनवॉइस बाय स्टँडर्ड, हा असतो इन्व्हॉइसिंग पार्टी म्हणजे आपला वेंडर. त्याच्यानंतर कुठल्या GL अकाउंटला याची पोस्टिंग होईल तो आहे 1,60,000. एक्सचेंज रेट आहे आपला ₹1. इथे जर आपल्या कुठल्या अनप्लॅन डिलिव्हरी कॉस्ट म्हणजे फ्रेट चार्जेस वगैरे असतील तर इथे आपण ते टाकू शकतो. देन इथे टॅक्स आपण सिलेक्ट केला तर इनपुट टॅक्स V0. कॉन्टॅक्ट्समध्ये इथे आपला बायर कुठला आहे, आपला GR कोण प्रोसेस करणार आहे, इनवॉइस कोण प्रोसेस करणार आहे, त्या लोकांचे कॉन्टॅक्ट्स किंवा नेम्स वगैरे इथे अपडेट होतील. आणि व्हेंडरची जी कॉन्टॅक्ट डिटेल्स ती इथे आपण बघू शकतो की आपला व्हेंडर होता V001, त्याचं डिस्क्रिप्शन आहे टेस्ट व्हेंडर 1 फॉर MM. हा इथे व्हेंडरचा कोड दिसतोय, हा त्याचा ॲड्रेस दिसतोय, इथे त्याचा टेलिफोन फॅक्स वगैरे ह्या डिटेल्स इथे शो होतात. ओके, ईमेल ॲड्रेस इथे आहे, फॅक्स इथे आहे, टेलिफोन. त्यानंतर आपल्याला करायचं आहे सिम्युलेट, कारण आता आपली बॅलन्स झालं आहे ग्रीन. आता सिम्युलेट करायचं, इथे तुला पोस्टिंग दिसतील, व्हेंडर अकाउंटला जाणार आहेत ₹500 मायनस होत आहेत, आणि GRI क्लिअरिंगला जात आहेत ₹500. ठीक आहे, याला मी आता पोस्ट करतो. सो आपली जी इनवॉइस आहे ती आता क्रिएट झाली. आता ही इनवॉइस आपल्याला बघायची झाली तर आपण जाणार इनवॉइस डॉक्युमेंटमध्ये 762 होती, डिस्प्लेवरती क्लिक करायचं, इनवॉइसचा नंबर इथे दिसतोय आता 762 2026. ओके, ही आपली इनवॉइस पोस्ट झाली. आता ह्या इनवॉइसचे आपल्याला अकाउंटिंग डॉक्युमेंट बघायचं आहे, तर आपण बघू फॉलो ऑन डॉक्युमेंट्समध्ये. परत मी एक काम करतो, इथे लेआउट चेंज करतो, लेआउट, पुन्हा इथे ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करतो, ऑलराईट. सो here you can see की व्हेंडर अकाउंटला आपण ₹500 देतोय. ओके, सो व्हेंडर अकाउंटला ₹500 मायनस आणि GRI अकाउंटला ₹500 प्लस. सो आता ही झालं आपला GRचा पार्ट. इथे आपला आपण कन्सिडर करू इनवॉइसचा पार्ट. इनवॉइसमध्ये अगोदर आपला GRIला पण ऑफसेट करायचा आहे, राईट. सो GRI आपला पोस्ट केला तर आपण मिगोमध्ये 500 मायनस, सो इनवॉइसमध्ये आपण पोस्ट करणार 500 प्लस. ओके, याला मी लिहितो इथे लिहितो मी IR क्लिअरन्स, इथे मेन्शन करतो मी GR. ओके, सो 500 प्लसला ऑफसेट केलं, 500 मायनसला ऑफसेट केलं, 500 प्लसने बॅलन्स आपला परत झाला 0. देन स्टॉक अकाउंटमध्ये आपण 500 प्लसची एंट्री केली होती, व्हेंडरला देणार आहेत आपण 500 मायनस, जे 500 आपण आपल्या खिशातून घेतोय म्हणून हे झाले डेबिट. ही झाली आपली MMच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डेबिटची एंट्री. FIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही असणार क्रेडिट एंट्री. ओके, सो FI याला म्हणतो क्रेडिट, याला म्हणतो डेबिट.
नाव आता आपण पण बघितलं इथे इनवॉइस मध्ये 500 मायनस 500 प्लस आणि बॅलन्स आपला किती झाला 0. तो सेम बॅलन्स आपण ज्यावेळेस इनवॉइस पोस्ट करत होतो तो इथे दिसत होता, तो बॅलन्स सुद्धा आपला 0, म्हणजे आपली पोस्टिंग सुद्धा करेक्ट होणार. आता जस्ट इन केस सपोज आपण 18% GST लावतोय, तर GSTच्या केसमध्ये काय होणार आहे की आपली ॲक्च्युअल अमाऊंट आहे, ठीक आहे, ॲक्च्युअल अमाऊंट आहे आपली 500, GST असतो आपला 18%, ठीक आहे, 18%. याला मी इकडे घेतो. 18% जी अमाऊंट आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा, ही होणार 90 रुपये. सो आपलं फायनल पेमेंट जे असणार आहे, ठीक आहे, ते असणार आहे 500 प्लस GST. सो ही अमाऊंट झाली आपली 590 INR. सो याची अकाउंटिंग एंट्री कशी होणार, तर ह्या केसमध्ये आपल्याला व्हेंडरला किती द्यायचे, 590 रुपये. सो आपला इथे मी कीज मेन्शन करायला विसरलो. व्हेंडर अकाउंटची की आहे KBS आणि ही एनिवे WRXच राहणार आहे, कारण ती GRIR क्लिअरिंगची आहे. सो KBS अकाउंटला आपले जाणार आहेत, त्याला मी मेन्शन करतो व्हेंडर अकाउंट. ओके, सो व्हेंडर अकाउंटला 500. आता ज्यावेळेस आपण GST अप्लाय करतोय तर व्हेंडरला आपल्याला द्यायचे 590 रुपये. सो आता मी काय करणार, KBS अकाउंटला जाणार आपले 590 रुपये. GRIR ला मिगोच्या वेळेस किंवा GR वेळेस आपण किती टाकले होते, 500 रुपये, राईट. सो ही एंट्री तर आपली जाणार आहे मायनस, इथे मायनस, देन GRIR आपण सेम व्हॅल्यू घेतो 500 आणि हे राहणार आहेत प्लस. तर डिफरन्स येतो आहे 590 आणि 500, म्हणजे डिफरन्स येतो 90चा. तर हा जो 90चा डिफरन्स आहे तो आपण टाकणार आहेत टॅक्स अकाउंटला. ओके, सो आय डोंट रिमेंबर की टॅक्स अकाउंटसाठी की कुठली आहे, बट लेट्स से एक टॅक्स अकाउंटची TXA सपोज की आहे, कस्टम की म्हणतो मी त्याला, TXAच्या ऐवजी ZTL येतो. ओके, जिथे जिथे कस्टम असेल तिथे आपण युजली झेडनी सुरुवात करतो. ॲक्च्युअल की मला आठवत नाही म्हणून मी कस्टम कन्सिडर केली आहे. सो जर टॅक्स अकाउंटमध्ये आपला बॅलन्स होतो 90 रुपयांचा, तो 90 रुपयांचा बॅलन्स इथे आपण ॲड करणार आहे, तो होणार प्लस. रिझन बिंग कारण आपल्याला याला नल करायचं आहे, बॅलन्स आपल्याला पाहिजे किती 0, हा बॅलन्स 0 पाहिजे. तर 500 प्लस आणि 90 प्लस हे दोघं मिळून होतील 590 प्लस, मग 590 मायनसला हे 0 करतील. सो टॅक्स अकाउंटमध्ये आले 90 रुपये, जो GST 18% आपण लावला, आणि रिमेनिंग एंट्रीज मध्ये 590 आपण व्हेंडरला देणार आहे, 500 आपलं झालं GRIR क्लिअरिंग आणि हे झाले टॅक्स. सेम म्हणते आपण इथे जर मी टॅक्स अप्लाय करतोय तर त्या केसमध्ये आपण इथे बघू शकतो सी $500 मायनस व्हेंडरला जात आहेत आणि 500 प्लस हे GRIR ला जात आहेत. सेम एंट्रीज इथे आहेत. सो असं आपण इनवॉइस पोस्ट करतो आणि युजली इन जनरल व्हेरी बेसिक कन्फिगरेशन सोबत आपण P2P फ्लो असा कंप्लीट करू शकतो. या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत, ओव्हर डिलिव्हरी, अंडर डिलिव्हरी, त्यानंतर इनबाउंड डिलिव्हरी, आउटबाउंड डिलिव्हरी, अजून बऱ्याचशा कंडिशन येतात, टॉलरन्सेस वगैरे. त्या सगळ्या गोष्टी आपण सध्या कन्सिडर करत नाही आहे. बेसिक फ्लोसाठी, बेसिक P2P सायकलसाठी या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, PO, GR आणि इनवॉइस. सो आपण इनवॉइस पोस्टिंग बघितली. डाऊट्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.